रात्री माझ्यासोबत स्कॅम होता राहिलाय. एका मला अननोन व्यक्तीने कॉल केला आणि एक चायनीजची ऑर्डर दिली. 10 पनीर चिल्लीची ऑर्डर होती. तर त्याची प्राईस होते ₹1800. तर मला त्याने ₹1800 मी Google पे करतो असं सांगितलं आणि Google पेला त्याने मला एक रिक्वेस्ट अमाउंट पाठवली. तर मी ती रिक्वेस्ट अमाउंट बघितली आणि लगेच मला त्याचा कॉल आला, की माझ्याकडून ना चुकून ₹18,000 चा पेमेंट झालाय. मला ना बाकीची रक्कम परत द्या आणि तुमच्या ऑर्डरचे पैसे तुम्ही ठेवून घ्या आणि मला उद्या ऑर्डर द्या. मला समजून चुकलं होतं, की तो स्कॅम करतोय. तर त्याने जसे रिटर्न कॉल करायची सुरुवात केली ना, की पेमेंट करा, पेमेंट करा. त्यावेळेसच त्याला मी सांगितलं, की तुम्ही मला फक्त रिक्वेस्ट पाठवले आणि पेमेंट काही आलेलं नाहीये. पण त्यावर तो फोर्स करायला लागला, की तुम्ही पहिले पेमेंट करा. मी समजून चुकलो. तर मी त्यावेळेस त्याचा कॉल ब्लॉक करून टाकला. सो ही गोष्ट सांगायचं असं आहे, की हा माझा पर्सनल अनुभव झाला. कितीतरी लोकांना असे स्कॅमचे कॉल येतात आणि काही लोकं फसलेत सुद्धा या स्कॅममध्ये. आपण ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण काही कमवलेली रक्कम आहे, ती एका क्षणात निघून जाऊ शकते एका स्कॅममुळं. सो माझं हाच म्हणणं आहे, की प्रत्येकाने ह्या स्कॅमवाल्यांपासून सावध राहा. असे कॉल आले तर उचलणं टाळा आणि ब्लॉक करून टाका. आणि हां, माझी जर्नी तुम्हाला आवडत असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. सो अंटिल देन कीप ग्रोइंग 1% बेटर एव्हरी डे.